वेलकम टू रेसिपीज बुक मराठी। आजच्या ह्या भागामध्ये आपण दिवाळी स्पेशल फराळ ओल्या नारळाची करंजी कशी करायची हे बघणार आहोत। ही करंजी पाहायला तेवढी छान दिसते, चवीलाही तेवढीच टेस्टी बनते, अगदी कुरकुरीत आणि मस्त बनते। त्याचबरोबर खूप साऱ्या टिप्स आणि ट्रिक्स मी ह्या भागामध्ये तुमच्याशी शेअर करणार आहे। तर चला मग सुरू करूया। ओल्या नारळाची करंजी कशी करायची ते बघूया। सर्वप्रथम आपण एक वाटी रवा घ्यायचा आहे एका मोठ्या बाउलमध्ये आणि त्याचबरोबर त्याच वाटीने आपल्याला एक वाटी मैदा घ्यायचा आहे। तर मैदा हा आधी गाळून घ्यायचा आणि त्यानंतर इथे ॲड करायचा। आता आपल्याला चवीनुसार इथे साधारण 1 चम्मच मीठ ॲड करायचं आहे आणि कडकडीत असं गरम तेल आपल्याला साधारण 2 ते 3 चम्मच गरम करून घ्यायचं आणि यामध्ये ॲड करायचं। तेल गरम असल्यामुळे आधी मिक्स करताना आपण चमच्याचा उपयोग करणार आहोत, त्यामुळे आपला हात भाजणार नाही। सर्वप्रथम हे सर्व मिश्रण आपण एकजीव करून घ्यायचं आणि परत एकदा हाताने हे छान मिक्स करून घ्यायचं आणि आता हाताने दाबून बघायचं की याचा गोळा बनतो काय। जर असा गोळा बनला म्हणजेच आपलं मिश्रण अगदी बरोबर आहे। तर आता यामध्ये थोडं थोडं पाणी घालून जसं आपण साधारण पीठ मळतो त्या पद्धतीने मळून घ्यायचं आहे। पण हा डो आपल्याला जरा घट्टच ठेवायचा, सैल करायचा नाही। साधारण आपल्याला हे गोळा मळताना अर्धाच ग्लास पाणी लागणार आहे। मला फक्त अर्धाच ग्लास पाणी लागलं होतं। अर्धा ग्लास पाणीमध्ये हे मिश्रण असं घट्टसर आपल्याला आधी भिजवून घ्यायचं आहे। तुम्ही जेवढं याला मळणार तेवढा हा गोळा घट्ट होत जातो, तर याला घट्टसरच ठेवायचा, याला सैल ठेवायचं नाही। आता आपण याला रेस्ट करायला ठेवणार आहोत। तर रेस्ट करायला आपण यावर ओलं कापड असं छान कवर करून घ्यायचं आणि याला असं सर्वच बाजूनी दाबून ओल्या कापडाने कवर करून ठेवायचं। ओलं कापड करून ठेवल्यामुळे काय होईल, वरची लेअर आपली हार्ड येणार नाही। आता हे झाकून आपण साधारण अर्धा तास याला रेस्ट करायला ठेवून देणार आहोत। जोपर्यंत हे रेस्ट होत आहे तोवर आपण एका मिक्सरच्या भांड्यामध्ये 1 वाटी साखर घ्यायची आहे आणि काही वेलचीचे दाणे घ्यायचे आहेत, हिरवी विलायची ते घ्यायचं आणि मिक्सरमध्ये याची छान फाईन पावडर करून घ्यायची। जर तुमच्याकडे आधीच पिठी साखर असेल आणि वेलची पूड पण असेल तर तुम्हाला हे मिश्रण तयार करायची गरज नाही। आता हे मिश्रण साईडला ठेवल्यानंतर आपण सारण तयार करून घेऊया, स्टफिंग तयार करून घेऊया। त्यासाठी मोठ्या कढईमध्ये फक्त 1च चमच आपल्याला तूप ॲड करायचं आहे आणि त्यामध्ये काही ड्रायफ्रूट्स ॲड करायचे आहे। तर ड्रायफ्रूट्समध्ये मी इथे काही काजूचे आणि काही बदामचे काप घेतलेले आहेत आणि 1 चम्मच इथे खसखस घेतलेली आहे, खाकस। ते पण तुपामध्ये आपल्याला 1 मिनिट परतून घ्यायची आहे। खाकस जोपर्यंत गोल्डन ब्राऊन होत नाही तोपर्यंत आपल्याला हे परतून घ्यायचं। गॅसचा फ्लेम हा अगदी मंद ठेवायचा आणि त्यानंतर 2 वाट्या मी इथे ओलं खोबरं घेतलेलं आहे, त्याला बारीक बारीक किसून घ्यायचं आणि अशा पद्धतीने त्याला मोकळं करून घ्यायचं आणि त्या सारणामध्ये ॲड करायचं। गॅसचा फ्लेम हा मंदच ठेवायचा। मंद आचेवरच आपण हे सर्व शिजवून घेणार आहोत, म्हणजे नारळाचा जो ओलसरपणा असतो तो निघतपर्यंतच आपल्याला फक्त हे शिजवून घ्यायचं आहे। मंद आचेवर केल्यामुळे हे छान शिजणार आणि याचा कलरही चेंज होणार नाही। अशा पद्धतीने पूर्णपणे पाणी सोक झाल्यानंतर आपलं सर्व मिश्रण एकदम ड्राय झाल्यानंतर, कोरडं झाल्यानंतर आपल्याला हे थंड करायला ठेवून द्यायचं आहे। तर आता गॅसचा फ्लेम हा बंद करायचा आणि हे मिश्रण, हे सारण आपण काढून घेणार आहोत। एका कोपरमध्ये काढायचं किंवा मग एका मोठ्या ताटावरही तुम्ही हे मिश्रण काढून घेऊ शकता। तर आता हे मिश्रण पूर्णपणे थंड झालेलं नाही आहे, हे गरमच आहे। तर आता ह्या गरम मिश्रणमध्येच आपण पिठी साखर ॲड करायची आहे, जी आपण मिक्सरमधून बारीक करून घेतलेली होती। ती थोडी पिठी साखर इथे घालायची आणि मिक्स करायचं। एका वेळेसच पूर्ण पिठी साखर आपण यामध्ये घातली तर आपल्याला मिक्स करायला बरोबर जमणार नाही, म्हणून थोडी पिठी साखर घालायची आणि इथे मिश्रणामध्ये ॲड करायची। आणि लक्षात ठेवायचं की साखरेपेक्षा पिठी साखर ही जास्त गोड असते, म्हणजे गोड बनते त्याचे पदार्थ, म्हणून आपण इथे फक्त 1च वाटी पिठी साखर ॲड करायची आहे। तुम्ही वाटीनी मोजून सुद्धा ॲड करू शकता किंवा मग आपण जेवढं मेजरमेंट घेतलं होतं तेवढं पूर्ण यामध्ये ॲड केलं तरी अगदी परफेक्ट आपलं सारण हे तयार होईल। सारण असं मोकळं व्हायला हवं,
त्यामुळेच आपली करंजी अगदी कुरकुरीत बनते आणि खूप लवकर नरमही पडत नाही. महिना 2 महिन्यापर्यंत आपली करंजी ही कुरकुरीतच राहते. तर पिठी साखर घातल्यानंतर मिश्रण थोडंफार थंड होतं, म्हणजे हाताला चटके लागत नाही. त्यानंतर हाताने आपण याला छान असं मिक्स करून घ्यायचं, जेणेकरून काय होईल की जे आपलं ओलं नारळ आहे त्यामध्ये पूर्णपणे आपली पिठी साखर ही मिक्स होईल आणि आपलं मिश्रण हे अगदी परफेक्ट बनेल. नाहीतर साखरेच्या कुठे कुठे गाठी असतात, त्यामुळे मिश्रणात गाठी येतात आणि कुठे कुठे सारणाला खूप जास्त साखर लागते आणि कुठे कुठे लागत नाही. त्यामुळे असं छान हाताने एकदा मिश्रण हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि एवढं कोरडं मिश्रण आपण आता थंड होण्यासाठी पूर्णपणे ठेवून देणार आहोत. जोवर आपलं मिश्रण पूर्णपणे थंड होत आहे तोवर आपण जो डो तयार करून घेतलेला होता रवा आणि मैद्याचा, तो आता मगांपेक्षा जास्तच थिक झालेला आहे. तर आपण आता याला मिक्सरमध्ये असे छोटे छोटे त्याचे पोषण करायचे आणि मिक्सरमध्ये त्याला घालवून आपण 1 मिनटं फिरवून घेणार आहोत. त्यामुळे काय होईल, आपला डो सैल तर होणारच आणि त्याचबरोबर याची आपण जेव्हा चपाती लाटू तेही अगदी परफेक्ट व्यवस्थित बनेल आणि याला खूप जास्त पाणी घालून मळायचीही गरज पडणार नाही. तर मिक्सरमध्ये काहीही न घालता आपण फक्त 1 मिनटं याला फिरवून घ्यायचं आहे. आपला डो छान असा सॉफ्ट बनेल. बघा ऑलमोस्ट किती छान असा सॉफ्ट झालेला आहे. तर आता याला आपण एका मोठ्या भांड्यामध्ये, म्हणजे ज्या भांड्यामध्ये मी ही कणिक मळून घेतलेली होती त्याच भांड्यामध्ये ट्रान्सफर केलेलं आहे आणि आता काहीही न घालता याला परत एकदा छान मळून घ्यायचं आहे. छान मळल्यानंतर याच्या चपात्या लाटायला आपल्याला अगदी इझी होईल. तर छोटा पोषण घ्यायचा त्या कणकीचा आणि साधारण आपण जशी चपाती करतो त्याच पद्धतीने करून घ्यायचं. आता करंजीचं सारण कसं भरायचं हे तर तुम्हाला माहीत असेलच, तर तशाच पद्धतीने आपण आता हे करंजीचं सारण भरून घेणार आहोत. चपाती अशी लाटून घ्यायची आणि त्यानंतर एकसारख्या करंज्या होण्यासाठी म्हणून मी इथे एकसारख्या चपात्या लाटून घेतलेल्या आहेत. पुरीच्या आकारामध्ये अशा पद्धतीने लाटून घ्यायच्या आणि हो, ही चपाती आपल्याला पातळ लाटायची आहे, म्हणजे एवढी पातळ लाटायची आहे की आपण हातावर घेतल्यानंतर आपला हात हा ट्रान्सपरंट दिसेल एवढी पातळ आपल्याला लाटून घ्यायची. त्यामुळे काय होईल, करंजीची वरची लेअर छान अशी कुरकुरीत बनेल आणि करंजी आपली नरम पडणार नाही. आता मधोमध यामध्ये सारण घालून सर्वच बाजूंनी आपल्याला पाणी लावून घ्यायचं आहे. साधंच पाणी लावायचं, पाण्यामध्ये काहीही घालायची गरज नाही. साधं पाणी लावून आपण हे कड मोडून घेणार आहोत आणि हे सर्वच बाजूनी छान असं चिटकून घ्यायचं. थोडं दाबून घ्यायचं, बस ते चिटकून जातं. त्यानंतर आपण याला असं करंजीचा आकार देऊन द्यायचा. तुम्ही हाताच्या करंज्या जर नसेल करायच्या तर आता मार्केटमध्ये नवीन नवीन प्रकारचे साचेसुद्धा अवेलेबल आहेत. तुम्ही साच्याच्या मदतीने देखील अगदी मस्त कुरकुरीत करंज्या करून घेऊ शकता. पण प्रोसेस हीच करायची. तर माझी ही हातावरची करंजी अगदी रेडी आहे. अशाच पद्धतीने मी सर्वच करंज्या करून घेणार आहे. आणि परत एक महत्त्वाची टिप्स म्हणजे आपण करंज्या जेव्हा करतो तेव्हा पूर्णच करंज्या आधी करून ठेवतो आणि नंतर त्या तेलामध्ये तळतो. तर तसं करायचं नाही. ऑलमोस्ट फक्त 7 ते 8 करंज्या आधी करायच्या आणि नंतर त्या तळत जायच्या. म्हणजे दोन्ही प्रोसेस आपण एका वेळेस स्टार्ट करायच्या. त्यामुळे काय होईल, करंजी खूप वेळपर्यंत आपण ठेवली तर तिची वरची लेअर एवढी हार्ड होईल की जेव्हा आपण तेलामध्ये त्याला घालतो तेव्हा ती फाटून जाते. म्हणून आपण जास्त वेळपर्यंत ही करंजी बनवून ठेवायची नाही. 7 ते 8 करंज्या करत जायच्या आणि तेलामध्ये तळत जायच्या. यासाठी तुम्ही घरच्या एका कुठल्याही मेंबरची मदतसुद्धा घेऊ शकता आणि मिळूनही करू शकता. तर अशाच पद्धतीने मी सर्वच करंज्या करून घेतलेल्या आहेत आणि आता तेल पण एका साईडला तापायला ठेवलेलं आहे. तर तेल छान कडकडीत गरम झालं की गॅसचा फ्लेम हा मंद करायचा आणि त्यानंतरच आपण करंज्या यामध्ये ॲड करायच्या आणि मंद आचेवरच कमीत कमी 5 ते 10 मिनटं आपण या पूर्णच करंज्या तळून घेणार आहोत. तर अशा पद्धतीने बनवलंय मी ओल्या नारळाच्या मस्त खुशखुशीत अशा करंज्या. माझी ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ती मला कमेंट्स करून सांगा. त्याचबरोबर जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि सोबतच बेल आयकॉनसुद्धा नक्कीच प्रेस करायची. त्यामुळे माझी नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत झटपट पोहोचतील. तर करंजी 5 ते 6 मिनटं छान तेलामध्ये तळल्यानंतर आपण याला काढून घेणार आहोत आणि काढल्यानंतर ह्या करंज्या लगेच डब्यामध्ये भरून ठेवायच्या नाही आहे. याला पूर्णपणे थंड होऊ द्यायचं आणि नंतर डब्यामध्ये भरून ठेवायच्या
आणि त्यामुळेच आपल्या ह्या करंज्या महिना 2 महिनेपर्यंत कुरकुरीत राहतील आणि टेस्टही जशीच्या तशी लागेल। तर ह्या दिवाळीमध्ये नक्की करून बघा ओल्या नारळाच्या करंज्या। आणि चला मग आता भेटूया पुढल्या व्हिडिओला।